आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता युतीमध्येच आणि आघाडीमध्येच रस्सीखेच होताना दिसते। तर महाविकास आघाडीमध्ये आता मुख्यमंत्रीच्या खुर्चीवरून वाद निर्माण झाल्याचं दिसतंय। कारण या संदर्भात महाविकास आघाडीचे नेते वेगवेगळे वक्तव्य करतायत। काँग्रेसने आता शिवबाठावर टीका केलेली आहे। डिस्काउंट घेऊ असं जर काँग्रेसचे अधिकृत कार्यकर्ते बोलत असतील तर ते नाना पटोले यांच्यासाठी त्यांच्या प्रतिमेला महाविकास आघाडीचे नेते म्हणून हा डॅमेजिंग असं मला वाटतं। कारण आघाडीमध्ये अद्याप कोणी काही बोलत नाही। किंबहुना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे। चेहरा जरूर ठरवायला पाहिजे, पक्षाचा आघाडीचा चेहरा ठरवायलाच पाहिजे। जर काँग्रेस पक्ष असा चेहरा देणार असेल तर आम्ही त्याचे स्वागत करू, आम्ही त्याचं समर्थन करू। ही उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका आहे। महाविकास आघाडीमध्ये सध्या तीव्र भांडणं आतल्या सुरू आहेत। तशाच प्रकारची भांडणं ते महायुतीमध्ये लावू पाहत आहेत आणि म्हणूनच ते असा उल्लेख करत आहेत की अगोदर अजित पवार हे निघून जातील, नंतर दुसरा पक्ष निघून जातील वगैरे वगैरे। परंतु महायुतीमध्ये तसं काही नाहीये, सर्व व्यवस्थित सुरू आहे। महाविकास आघाडीमध्ये काय चाललंय तिथे या प्रवक्त्यांनी लक्ष द्यावं।